अरे काय झालंय काय? इतका वेळ झाला अजून कोणी जाग झालं नाही का? असं तर नाही ना की सगळ्या कुटुंबाने मिळून मृत्यू समाधी घेतली असेल? आता काय झोपावं अन काय उठावं पंडितजी? एकतर छोटा मुलगा घर सोडून निघून गेला आणि नवीन बायको नखरे करत राहते. आणि मधल्या मुलाला कोणीतरी पकडून चांगलं झोडपलं. काय मग त्रास अजून कमी झाला की नाही? मंगेश, बघ तुझ्याकडे डोळे वटारून बघतोय. आनंद, डोळे वाटारून काय बघतोय? तुझे दोन्ही बी डोळे फोडून टाकणार मी. पाहत याच्या पायी हाय, कारण तुम्हीच मला मारलं हाय. अरे काय बी बोलतोस रे? माझ्याकडे का दुसरं काही काम नाही का? काय बी बोलत नाही मंगेश काका. आज तुम्ही जेल मध्ये जाणारच. असं होय? आनंद काय रे? अरे याच्या हाताला काही पुरावा तर नाही लागला ना? अरे नाही हो पंडितजी. चहा बनवत तर आहेत, पर पिऊ नाही शकणार. का? या भीतो वय तुला आणि तुझ्या बापाला? हा? कारण आज तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार. तू घेऊन जाशील तुरुंगात? नाही, मी नाही, फौजदार साहेब घेऊन जाणार. चला, तुमच्या विरुद्ध पोलिसात रिपोर्ट लिहिली गेली आहे. तक्रार? कोणी केली तक्रार? भीमराव अंबेडकरने. घरामध्ये समजे कसे आहेत? ठीक आहे. बस तो आनंद जरा. काय झालं आनंद दादा संग? तो तुला शोधत होता. त्यासनी जिजाबाईची वहिनी भेटली. काल रातच्याला भीमाला आनंदविषयी सांगितलं होतं. कदाचित यामुळेच त्यानं पाऊल उचललं असेल. आज जर भीम आमच्याकडे असता तर लगेच काय ते खरं कळलं असतं. आज भीमची कमतरता लई जाणवत आहे. हे भीमचं तर कारस्थान नाही ना? आनंदला भीमने तर सांगितलं नसेल. पण भीमराव तर गायब आहे. मग तो कसा काय तक्रार करू शकतो? गायब झाला किंवा गायब झाला नाही, तुम्हाला काय घेणं देणं? फौजदार साहेब, पहिली तर गोष्ट या म्या कोणता गुन्हा केला नाही. आणि दुसरी गोष्ट, जर का तुम्ही मला पकडायसाठी इथं आलात तर त्यासाठी पुरावे आणि साक्षीदार इथं पाहिजे का नाही? आणि तुमच्याकडे काय पुरावा आहे? काय हे म्याच आनंदला मारलाय? म्या हाय पुरावा. हे काय केलं वहिनी तुम्ही? ज्या घरात माझं लगीन लावलं त्याच घरातल्या लहान पोरांच्या जीवावर तुम्ही उठलात. मंगेश, स्वतःचा गुन्हा स्वीकार कर. जर महाराजांचं नाव समोर आलं ना तर आपल्या सगळ्यांना पाप लागेल. मग तर समद सत्य पुढे आलं पाहिजे. का फक्त मंगेशच यामध्ये सामील होता? यात अजून कोणी बी आहे? फौजदार साहेब, माझ्याकडनं चूक झाली आहे. म्याच या आनंद मारलं. पर या गुन्ह्यामंदी फक्त म्याच जबाबदार आहे. माझ्या संग कोणाचं बी काही घेणं देणं नाही. अरे थांबा जरा, यासनी बी बोलू द्या ना. अरे ही काय बोलणार? हिच्यामुळे तर मी फसलो आहे. जीवनात जाशील तर जास्त बोलशील तर. अरे मंगेश, सोड हिला, सोड सोड तू. अरे ऐक, सोड सोड हिला, सोड हिला, सोड. या चावाल्यानं मला सांगितलं आनंदशी खोटं बोलाय की भीमराव त्या कोरड्या नदीपाशी आहे. यानेच मारलाय आनंदला. खून करण्याचा कट करण्यामुळे
आणि खून करण्याचा प्रयत्न करण्यामुळे या दोघांना स्टेशनावर यावं लागेल. आता कोर्टच हा निर्णय घेईल की कोणाला काय शिक्षा द्यायची ते. घेऊन चला यांना. थांबा. यांसनी कोणती बी शिक्षा मिळो, पर आम्हाला जिजाबाईच्या वहिनीला सामाजिक शिक्षा द्यायची आहे आणि यांचा आजपासून आमच्या समाजातून बहिष्कार करण्यात येईल. असं कसं म्हणताय तुम्ही? एका बाईसने असं कसं समाजातून बहिष्कृत करू शकता? कारण रामजी, हिची चूक फक्त एवढीच नाही की आपल्या समाजातील एका पोराला मारण्याच्या कारस्थानात हिचा हात होता, तर हिची समजात मोठी चूक ही आहे की यांनी आपल्या समाजातील नायक म्हणजे भीमरावच्या घरासनी तोडण्याच्या कारस्थानात ही स्वतः सहभागी होती. आज आनंद भले यांच्या कारस्थानातून वाचला असेल, पर खून तर झाला आहे विश्वासाचा, त्या विश्वासाचा जो भीमरावने आम्हा समद्यांवर केला आहे. म्हणून आम्ही आज जिजाबाईच्या वहिनीचा आपल्या समाजातून बहिष्कार करतो आहे. कारण आपल्या समाजातील प्रत्येक माणूस भीमरावची शक्ती बनाया पाहिजे, त्याची कमजोरी बनाया नको. काय भावांनो? भीमराव आमचा नायक आहे. मी जे बी केलं त्याच्यात बी जिजाबाईचा काय बी हात नाही. माझ्या चुकीची शिक्षा हिला नका देऊ. मला माफ कर बाई. जर हे लोक काय बोलले तर ऐकून घे. माझ्या चुकांसाठी हा विचार कर की तुझ्या नशिबात माझ्यासारखी वहिनी होती. तुम्ही चूक तर केला, पण एवढा विश्वास नक्कीच ठेवा की तुमच्या चुकांसाठी आम्ही जिजाबाईसाठी वाईट वागू नाही देणार. घेऊन चला यांना. थांबा फौजदार साहेब. लाज वाटते मला तुझी, आणि लाज वाटते मला माझ्या सौताची की म्या तुझा नवरा आहे. पुरंजन बरोबर बोलतो आहे. मला बी वाटत आहे की म्या आपल्या समाजात राहण्याच्या लायकीच नाही. कायद्याने तुला काय बी शिक्षा दिली ना, तर बी म्या तुला कधी माफ नाही करणार, कधीच नाही करणार. आणि भविष्यात तू जेल मधून जरी सुटली ना, तरी कुठं बी जाऊन मर, पण माझ्या घरी येऊ नकोस. घेऊन जा फौजदार साहेब हिला. घेऊन चला या दोघांना. घेऊन चला. वहिनी, या समद्याचा सूड घेणार मी भीमासंग. आपल्या समाजातले लोक भीमाला नायक मानतात ना, आणि भीमची खरी शक्ती त्याचं कुटुंब आहे. आता म्या त्याच्या कुटुंबाला तोडणार, आणि या कुटुंबाला असं तोडणार म्या की घरातला प्रत्येक सदस्य कमजोर होणार. आनंद, तू भीमाला भेटला होतास? वय बाबा, भीम काल घरी आला होता. त्याच्या मदतीने मला समजलं की कोणी मला मारलं होतं. मी त्यासनी थांबवण्याचा प्रयत्न बी केला, पर ते निघून गेला. मी लई विचारलं की भीम कुठं जातोय, पर त्यानं नाही सांगितलं. मीरा, मी कामावर जातोय. भाऊ, तू सकाळपासून चहा नाही प्याला, काय खाल्लं बी नाही. काहीतरी मी खाईन काहीतरी बाहेर. भीम कुठेतरी जवळच असेल, म्हणूनच त्याला आपला समधा तरास माहिती आहे. मला भीमचं तर काय समजतच नाही. फौजदार साहेबांकडे जाऊन तो तक्रार करू शकतो, पर इथं घरला नाही येऊ शकत भेटायसाठी. चला समध्या, आपापलं काम करा. चला.
हे तर चायवाल्या मंगेशचं बलिदान आहे. आपल्या सर्वांना वाचवण्यासाठी त्याने आपली कर्म स्वतःवर घेतली. पण त्याच्या सुटकेसाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि याचा सूडही घेऊ. त्या जिजाबाईच्या वहिनीशी आणि जिजाबाईशी सुद्धा. महाराज, सगळ्यात विचित्र गोष्ट ही आहे की तो भीमराव आला, तक्रार नोंदवली आणि निघून गेला. आणि आपल्यापैकी कोणालाही हे माहिती नाही की तो गेला कुठे. अहो, खरं तर भीमरावच्या घरच्यांना देखील माहित नाही की तो कुठं आहे. एखाद्याला माहिती तर नक्कीच असेल. तरीही भीमराव घरी आला नाही. हे जरा वेगळंच प्रकरण दिसतंय आणि या वेगळ्या प्रकरणाला समजून घ्यावं लागेल आणि त्यात लक्षही घालावं लागेल. मी आता चालले होते भीमराव पासून तुला वाचवाया, पर कदाचित त्याच्या चालीत मी आज फसले. माझं जे होईल ते होईल, तू सांभाळून राहा बाई. आत्ता झाक झाली भाजी. आता फक्त बघ भीम, म्या काय करते ते. या घरात आता एवढा मोठा तमाशा होणार की ज्याचा विचार कोणी बी केला नसेल. या समद्यांनी चहा पिऊन घ्या. हे घे. भीमराव, चहा पी घे. म्या चहा नाही पित. मग काय दूध पितोस? वय, म्या दूध पितो. तर एक कप चहा आणि एक कप दुधाच्या किमतीत लय फरक असतो भीमराव. कार्यालयाच्या पैशातून चहाच मिळू शकतो, दूध नाही. म्हणून दमादमानं चहा प्यायची सवय लावून घे तू. परिस्थितीच्या बदलण्याने माणसांनी स्वतःच्या चांगल्या सवयी नाही बदलायला पाहिजे. आणि आई म्हणायची का दूध पिणं माझी चांगली सवय आहे. बरोबर बोलतोयस भीम. हे घे बाळ, दूध पी. मला ठाव आहे की तू काय विचार करतोयस. ठीक आहे, आजची कमाई बी दे मला. जेवण दूध त्यात होईल समजा आपलं. तरी बी पैक कमी पडत असेल तरी बी काही हरकत नाही. उधारी बी काहीतरी असते ना. आणि बाप पोरामध्ये एवढी उधारी तर चालतेच की. वय भीमराव, उधारी नेहमी चांगल्या नात्यामध्ये चालत असते. घे, पिऊन घे. मी चहा घेतो. तू माझ्यासाठी भाव कमी आणि बाप जास्त होतास. आपलं नातं चांगलं राहावं यासाठी हे गरजेचं आहे की आपण लांब राहावं. वय तर ठीकच आहे ना. झालं मग निर्णय. उद्या सरपंचांना बोलवून वाटणी करून घेऊया. बाबा, आपण वाटणी करायची का? काल एक जण म्हणत होता का वाटणी केल्यानं समजा उद्ध्वस्त होण्यापासून वाचत. म्हणून आपण बी वाटणी करून घेऊ. हे तर खरं आहे ना का आनंद दादा घरी खुश नाही आहे. कोणा संग वाटणी करायची आपण?
काय बी बोलत बसणार का? आणि त्यासनी खरं सिद्ध करत बसणार का? कोणाकोणासनी वाटणार तू? बाप पोरासनी वाटणार तू की पोरासनी एक दुसऱ्यापासून वाटणार तू की नवरा बायको मध्ये वाटणार तू? दूध पिऊन घे आणि यापुढं काही बी बोलण्याच्या आधी 10 वेळा विचार करून बोलायचं. लय मीठा आहे. एवढं नाही आहे बाळा. लय जास्त आहे. मी नाही खाऊ शकणार. खरंच जिजाबाई, लय मीठ आहे याच्यात. आणि ध्यानात ठेव का नवीन आईचा अपमान बी नाही झाला पाहिजे. कारण जर आपण भावंडांनी बाबांच्या बायकोचा अपमान केला तर ते बाबासनी बी चांगलं नाही वाटणार. बाळदादा, आपण फक्त पोळी खाऊ. कदाचित चुकून जास्त मीठ पडलं असणार. पडलं असेल म्हणजे काय म्हणायचंय तुला? जिजाबाई, आजपतूर आमच्या घरामध्ये कधी खाण्यावरनं क्लेश नाही झाला. पोरं काहीतरी सांगतात म्हणजे काहीतरी झालंच असेल ना. तू शांत राहा, मी दुसरी भाजी करून देते. 2 पैकाची कमाई आणि 10 रुपयाची भाजी बनल का इथं? भाजी जशी बी आहे ना, गपगुमान खा. जिजाबाई, असं काय बोलतेस तू या पोरांबरोबर? नेहमी माझं चुकतं ना. सरळ सरळ सांगा की मी काही बोलायचं नाही. नाही तर सकाळी उठल्याबरोबर मला सांगत जा ना, किंवा लिहूनच देत जा की मला काय बोलायचं आहे, काय स्वयंपाक करायचा आहे, किती मीठ टाकायचं आहे, समजाच. आई, आत्या असं काय बी नाही बोलली. नाही नाही, आत्या कुठं काय बोलती? या घरात कोणी बी काहीच बोलत नाही. फक्त मीच बोलते आणि ते बी चुकीचं बोलते. खरं तर हे हाय की माझ्या वहिनीच्या चुकीची शिक्षा आणि त्यांचा राग माझ्यावर काढला जातोय. हे बघा, हे चुकीचं आहे. आत्याचं तसं काय म्हणणं नव्हतं आणि आमचं बी नाही आहे. तुम्ही तुमच्या मनानं काय बी विचार करता आणि काय बी बोलता. तुम्ही आता काय बी बोलू नका. आम्ही हे खाऊन घेऊ. काय करतेस तू? मीठ जास्त झालं आहे ना, मग मी फेकूनच देते. अगं, अन्नाचा असा अपमान कसा करू शकतेस तू? अगं ए बाई, तसं बी समद्यासने त्रास आहे ना माझा. तुमच्या बाबासनी सांगा मला घरातून काढून टाका. हे काय आहे? हाकलून दे, हाकलून दे, हाकलून दे. हाकलण्यासाठी आणलं वय तुला इथं? आणि हे काय बाहेर तमाशा लावलाय? चल घरात जाऊन बोलू. जे काय असेल ते घरात बोलू. चल. आत नाही येणार म्या. आता इथं पंचायत लागणार. ते येणार आणि मग ठरवणार की हे घर कसं चालणार ते. आणि मला वाटत नाही की आपण समदे सोबत राहिल्यानं शांतीने जगू शकू. म्हणून हेच चांगलं होईल का आपण वाटण्या करून घेऊ. काय? बाबा, तुम्ही थंड डोक्याने विचार करा का आता हे घर समदंना सोबत घेऊन चालण्यासारखं आहे का नाही. आणि जर नाही आहे तर एक वेगळं होण्यात काय बी चूक नाही आहे. भीम, तू घरामध्ये समजात लहान आहेस.
समजात मोठा नाही, त्यामुळे घरातले निर्णय मोठ्यासनी घेऊ दे.